जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतीच संपूर्ण भारतामध्ये जे आहे ते राजा सम्राट अशोक यांची जी जयंती आहे ते अतिशय उत्साहाने पार पडली। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो धम्मविजय दिवस जो आहे तो अतिशय उत्साहानं संपूर्ण भारतामध्ये आपण उत्साहाने पार पाडताना बघितला। आपण बघितलं तर राजा सम्राट अशोक त्याचं जर आपण बघितलं तर राजा जो बिंदुसार आहे त्याचा पुत्र आणि चंद्रगुप्त मौर्य जो मौर्य काल किंवा मौर्यांचा जो इतिहास आहे त्यामध्ये हे जे राजा आहेत त्यांचे नाव अतिशय आदरानं आणि किंवा त्यांचा जो राज्यकारभार जो आहे तो देखील अतिशय सुखाचा होता असं म्हटलं जातं। आणि आपण बघितलं तर राजा सम्राट अशोक जो होता याचा जो संपूर्ण जो परिसर होता तो अगदी कर्नाटकापासून तो इराणचा काही जो भाग आहे ईशान्य भाग तिथपर्यंत या राजाची जी सत्ता होती ती संपूर्ण भारतामध्ये आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर असं त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांनी आपल्या 100 भावांना मारल्यानंतर जी राजगादी जी असते ती सिंहगादी जी राजगादी ते पटकावलेलं होतं। अशा प्रकारची एक बरीच सारी जी मानसिकता आहे ती लोकांमध्ये पेरण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेला आहे। पण आपण जर बघितलं तर याच मानसिकतेतून त्यांना क्रूर चंडूशोक असं देखील म्हटलं गेलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकायला मिळतात आणि म्हणून राजा अशोक जो आहे तो प्रचंड अशा प्रकारचा राजा होता असं म्हटलं जातं। पण कलिंग युद्ध झाल्यानंतर म्हणजे आत्ताचा जो ओरिसा आहे त्या ओरिसामधला जो कलिंगचा जो हा भाग आहे त्या भागामध्ये अतिशय मोठं जे युद्ध आहे ते झालेलं आहे आणि त्यामध्ये राजा अशोक जो आहे तो त्या युद्धामध्ये जिंकला होता। परंतु त्या युद्धामध्ये पडलेली ती जी प्रेत म्हणजे लोकांची जी प्रेतं होती किंवा तो रक्ताचा जो सडा होता किंवा जर आपण बघितलं तर प्रचंड ज्या महिला आहेत त्या विधवा झालेल्या होत्या आणि लहान लहान मुलं जी होती ती देखील त्या युद्धामध्ये मारले गेलेले होते। आणि काही वेळ शांत झाल्यानंतर सम्राट अशोक जो राजा होता त्यानं विचार केला की हे जे युद्ध आहे ते मी जिंकलेलं आहे, पण जिंकल्यानंतर देखील माझ्या मनामध्ये अशा प्रकारची अशांतता का वाटते। आणि ते दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या असं मनामध्ये आलं की युद्ध जरी मी या हत्यारांनी जिंकलेलं असलं तरी माझ्या मनामध्ये असलेली जी दयनीय अवस्था आहे, माझ्या मनात निर्माण होणारी जी भ्रमाची जी अवस्था आहे किंवा माझ्या मनातून निर्माण होणारी ही दुःखाची जी वळवळ आहे ती मला शांत बसू देत नाही आहे। आणि त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अशा प्रकारच्या युद्धामध्ये जरी देखील मी जिंकलेलो असलो तरी मनाच्या खऱ्या युद्धातून किंवा मनाच्या खऱ्या अशा प्रकारच्या वातावरणामध्ये मी हरलेलो आहे। आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की राजा सम्राट अशोक जे आहेत त्यांनी स्वतःची हार पत्करलेली आहे आणि त्या रणांगणामध्ये शत्रू नसताना देखील कोणत्याही प्रकारचं युद्ध अशा प्रकारे रक्ताच्या अशा प्रकारच्या प्रेत यात्रेने जिंकता येत नाही। आणि त्याच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं कोणाची हत्या करून आपल्याला राजा बनता येणार नाही। आणि त्याच वेळेला त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे आणि आपला संपूर्ण आयुष्याचा जो पुढचा वेळ होता तो राजा सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापरलेला आहे। आणि असं म्हटलं जाते की इसवी सन 261 पूर्वमध्ये हे जे युद्ध आहे ते कलिंग म्हणजे आत्ताचा जो ओरिसा आहे त्या ओरिसामधल्या या कलिंग या भूभागावरती झालेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी शांती असेल, अहिंसा असेल किंवा या तत्त्वांचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी प्रचंड अहिंसा जी आहे त्या बुद्धांच्या अहिंसेसाठी किंवा जे वन्य जीव आहेत किंवा पक्षी आहेत किंवा अशा प्रकारच्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्या जीवनाचा जो अमूल्य असा वेळ आहे तो संपूर्ण भारतामध्ये त्यांनी वापरलेला आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर त्यांनी राजा असून
बौद्ध धर्माच्या संरक्षणासाठी जे राजकीय संरक्षण असतं त्या संरक्षणासाठी आपला अमूल्य असा जो वेळ आहे तो या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळते, ऐकायला मिळते. त्यांनी स्वतःची जी 2 मुले होती त्यामध्ये पुत्र महेंद्र असेल किंवा त्यांची जी मुलगी पुत्री संघमित्रा असेल यांना प्रत्यक्ष बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यावेळचा जो सिलोन म्हणजे आत्ताची जी श्रीलंका आहे त्या ठिकाणी ही जी मुलं आहेत ती धम्म कार्यासाठी त्यांनी दान दिलेले आहे. अशा प्रकारचा मोठा त्यागी किंवा अहिंसक किंवा आपण म्हटलं तर मानवतेसाठी झटणारा हा जो राजा होता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे हे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यागलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाची भूमिका राजा सम्राट अशोक यांनी संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर कलिंग युद्धानंतर ही जी त्यांची महती आहे ती उभ्या जगाने या ठिकाणी अनुभवलेली आहे. आपण जर बघितलं तर कालाच्या माध्यमातून किंवा जे दगड आहेत किंवा अशा प्रकारच्या मोठमोठ्या दगडांमध्ये आपले जे अमूल्य असे जे विचार होते बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर किंवा त्यांच्या आपण जर बघितलं तर त्यांचा जो हा संदेश आहे बौद्ध धर्म जिवंत राहण्यासाठी असणारा जो संदेश आहे तो त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिल्पांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लेण्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून जे आहे तो जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला असेल. आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे स्तंभलेख आढळतात, बऱ्याच ठिकाणी जे लेख आढळतात, बऱ्याच ठिकाणी ज्या दगडांवरती ज्या अशा प्रकारच्या ब्रह्मी भाषा आढळतात त्या जिवंत ठेवण्याचं काम सम्राट अशोक यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्याचं जर उदाहरण आपण बघितलं सारनाथ येथील जो अशोक स्तंभ आहे तो देखील सम्राट अशोक यांची मोठी देण समजले जाते. या अशोक स्तंभावरून बौद्ध धर्माची जी ओळख आहे ते उभ्या जगाला पटवण्याचं काम या अशोक स्तंभाने केलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर मध्य प्रदेशमधील जो सांचीचा स्तूप आहे तो स्तूप देखील एक अमूल्य असा ठेवा सम्राट अशोकांचा त्या ठिकाणी आपण पाहत असतो. किंवा उभं जग जे आहे ते पाहताना प्रचंड मोठा विचार या राजाच्या मनामध्ये असणारी जी कल्पकता किंवा त्यांच्या मनामध्ये असणारी जी कलाश्रुती होती ती उभ्या जगाने या ठिकाणी आज देखील अनुभवताना आपल्याला दिसत असते. आणि म्हणून अशा प्रकारचा राजा या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या राजाने या देशाला सोनेची चिडिया म्हणून जे जगवलं किंवा अशा प्रकारचा आधार दिला किंवा बौद्ध धर्माच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राजकीय संरक्षण किंवा अशा प्रकारच्या स्तंभांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या भाषेंच्या माध्यमातून त्याने हा जो बौद्ध धर्माचा अतिशय महत्त्वाचा असा साठा जो आहे तो या ठिकाणी जतन करून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या राजाने जे आहे असं म्हटलं जातं की त्याच्या राजामध्ये एकता म्हणजे प्रत्येक माणूस जो आहे तो एकतेने वागत होता. प्रत्येक माणूस जो आहे तो माणसाकडे माणसासारखं बघत होता. आणि म्हणून या माणसांमध्ये एकता आणि नैतिकता आज जर का आपण बघितलं तर राजकीय ज्या अवस्था आहेत किंवा राजकीय जे नेते आहेत ते कसे आजच्या स्थितीमध्ये भटाबामणांच्या किंवा आपण बघितलं तर बावाबुवांच्या पडद्यांमध्ये कसे झपाटलेले आहेत किंवा कशा प्रकारची त्यांना अशा प्रकारचे रोगांची लागण झालेली आहे. आणि यामधून येणारी जी पिढी आहे ती अपंगत्व घेऊन जन्माला येणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या म्हणजे अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना सम्राट अशोकाचा जो हा अमूल्य असा ठेवा आहे तो उलगडावा लागेल किंवा त्यावरती अभ्यास करावा लागेल, त्यावरती चिंतन मनन करावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं जे एकतेचं, खऱ्या अर्थानं जर समतेचं, खऱ्या अर्थानं जर मानवतेचं राज्य निर्माण करायचं असेल तर राजा सम्राट अशोक यांच्या विचारांची त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी खोदकामातून मिळणाऱ्या स्तंभांची किंवा त्या वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत ज्या दगडांवरती लिहिले गेलेल्या असतील त्याचं जे रिसर्च आहे ते आजच्या या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं करावं लागेल. आणि म्हणून एकता आणि नैतिकता किंवा नैतिक शासन निर्माण करण्याचं जे काम आहे किंवा देशाला सोनेची चिडिया म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम जे आहे ते राजा सम्राट अशोक यांनी आपल्या अमूल्य ठेव्यातून केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण संपूर्ण जर भारताचा विचार केला तर हा जो मौर्य काल आहे, हा जो राजा बिंदुसाराचा शासनकाल आहे किंवा हा जो सम्राट अशोकाचा जो राजकीय प्रवास आहे किंवा संपूर्ण त्याचा हा जो कालावधी आहे तो खऱ्या अर्थानं भारताला सोनेची चिडिया म्हणून
संबोधला जाणारा हा काळ आहे. आणि म्हणून या महान राजाच्या जयंतीनिमित्त आपण प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे. खऱ्या अर्थानं जर का आपण सम्राट अशोकाचे वारसदार समजत असू, खऱ्या अर्थानं जर का आपणाला सम्राट अशोक जाणून घ्यायचा असेल, तर आपणाला देखील तशा प्रकारची धम्मदीक्षा जी आहे ती घ्यावी लागेल. त्याचबरोबर जसं सम्राट अशोकाने त्यांच्या वेळेला जे काम केलेलं आहे, त्याच पद्धतीनं जे आपल्याला होईल, जो आपला अमूल्य वेळ जो आहे, तो ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या चांगल्या सेवेसाठी आपणाला जर गुंतवता येत असेल, तर तो आपण खऱ्या अर्थाने दिला पाहिजे. आणि जसं आपण सुखी राहतो, तसंच या सृष्टीमध्ये असणारे जे जीव आहेत, त्यांच्याप्रती खऱ्या प्रकारची जी भूतदया आहे, ती देखील आपणाला आपल्या मनामध्ये रुजवावी लागेल. आणि खऱ्या अर्थानं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हे सम्राट अशोकाने उभ्या जगाला शिकवलेलं आहे. आणि त्यांचा हा अमूल्य ठेवा उभं जग जे आहे ते भारतामध्ये येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावरती रिसर्च, त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे शोध आहेत ते लावण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मित्रांनो, या जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण सुखी राहाल अशा प्रकारची मंगलकामना व्हिडिओमध्ये व्यक्त करतो. आणि या व्हिडिओमधून जय भीम करून तुमची सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.